सर्वांना नमस्कार। मी दीपक कलडोने, एमएससी फॉरेन्सिक सायन्स नेट सेट सायन्स बाय दीपक कलडोने या युट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे। आजच्या या लेक्चरमध्ये आपण डिपार्टमेंटल पीएसआय मुख्य परीक्षा यासाठी एक जो महत्त्वाचा टॉपिक आहे त्याचं नाव आहे पंचनामा आणि पंचनाम्याचे प्रकार। तो टॉपिक आज आपण अगदी छोट्या म्हणजे एकदम शॉर्ट्स मध्ये 5 मिनिटांमध्ये आपण याला कव्हर करणार आहोत। ठीक आहे, हा टॉपिक बघा आपल्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे। याच्यामध्ये पंचनामा म्हणजे काय, त्याचे प्रकार आणि ते कोणत्या कलमानुसार केले जातात हे आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहूया। तर बघून घेऊया आपण सुरुवातीला पंचनामा म्हणजे काय। ठीक आहे, पंचनामा कोणाला म्हणतात हे आपण बघून घेऊया। याच्यामध्ये पंचनाम्याची व्याख्या आपल्याला सहसा परीक्षेमध्ये विचारली जात नाही, परंतु पंचनामा म्हणजे नेमकं काय हे आपण पाहू शकतो। ते म्हणजे काय, एखादा घडलेला अपराध असेल त्या अपराधाची माहिती सांगणारा कायदेशीर दस्तावेज असतो त्याला आपण पंचनामा असं म्हणतो। ठीक आहे, म्हणजे जो गुन्हा घडला त्या गुन्ह्याची आपल्याला माहिती सांगणारा जो कायदेशीर दस्तावेज असतो त्याला आपण पंचनामा म्हणतो। ठीक आहे, आपल्याला परीक्षेमध्ये विचारले जातात पंचनाम्याचे प्रकार आणि ते कोणत्या कलमानुसार केले जातात। बघा, पंचनाम्याचे एकूण 5 प्रकार आहेत। त्याला आपण कोणकोणते म्हणू शकतो। पहिला प्रकार आहे त्याला म्हणतो आपण घटनास्थळ पंचनामा, दुसरा प्रकार आहे त्याला आपण अटक पंचनामा म्हणतो, तिसरा प्रकार असतो आपण त्याला माल जप्ती पंचनामा म्हणतो, चौथा प्रकार असतो आपण त्याला इन्क्वेस्ट पंचनामा म्हणतो आणि 5वा प्रकार असतो त्याला आपण निवेदन पंचनामा म्हणतो। मग हे पंचनामे ते काय करतात, ते काय आणि त्याच्यामध्ये कुठल्या कलमानुसार केले जातात हे आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे असतात। मग पहिला प्रकार पाहूया आपण, त्याला म्हणतो आपण घटनास्थळ पंचनामा, त्यालाच इंग्लिश मध्ये म्हणतो आपण क्राइम सीन पंचनामा। हा घटनास्थळ पंचनामा सीआरपीसी कलम 157 प्रमाणे केला जातो। ठीक आहे, आपल्याला इथे कलम विचारलं जातं। मग याच्यामध्ये काय वर्णन केलेलं असतं, तर जी आपली घटना घडली त्या घटनेचं स्थान म्हणजे लोकेशन, ती घटना कुठे घडली आणि त्या घटनास्थळावरती कोणत्या वस्तू मिळाल्या आपल्याला, भौतिक वस्तू, हे आपण याच्यामध्ये त्याचं वर्णन करत असतो। त्याला म्हणतो आपण घटनास्थळ पंचनामा। बरोबर आहे, म्हणजे त्याची आपल्याला दिशा, ती कुठे घडली, ठीक आहे, लोकेशन वगैरे हे सर्व माहिती आपण या घटनास्थळ पंचनाम्यामध्ये आपण पाहत असतो। परत घटनास्थळ पंचनामा झाल्यानंतर आपण पुढचा पंचनामा पाहतो, त्याला म्हणतो आपण अटक पंचनामा। तर अटक पंचनाम्यालाच आपण म्हणतो अरेस्ट पंचनामा। तो आपल्या सीआरपीसी कलम 51 आणि सीआरपीसी कलम 52 नुसार आपण करत असतो। ठीक आहे, तर काय करतो आपण, घटनास्थळावरती गेल्यानंतर जे कोणी एखादी आपल्याला संशयित व्यक्ती असेल किंवा एखाद्या व्यक्तीने जो गुन्हा केलेला असेल अशी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीला आपण अटक करत असतो, त्याची झडती घेत असतो आणि त्याचं आपण वर्णन करत असतो। ठीक आहे, त्या व्यक्तीला अटक कुठे केली, काय केली, कशासाठी केली याची सर्व माहिती आपण या पंचनाम्यामध्ये लिहित असतो। त्या पंचनाम्यालाच म्हणतो आपण अरेस्ट पंचनामा किंवा अटक पंचनामा। मग बघा, आता अरेस्ट दोन कारणावरून येऊ शकते। आता हे पंचनामा मधला भाग नाही, परंतु अरेस्ट किंवा अटक आपण कोणकोणत्या प्रकारे करू शकतो हा इथे एक मुद्दा आला, म्हणून ते आपण सांगितलं। एक तर आपण वॉरंट शिवाय अटक करू शकतो आणि एक आपण वॉरंट वरून अटक करतो। ठीक आहे, या अटकेचे 2 प्रकार आहेत। अटक पंचनामाला म्हणून फक्त आपण इथे घेतलेला आहे। पुढचा पंचनामा आपला तो म्हणजे माल जप्ती पंचनामा किंवा त्यालाच आपण सीजर पंचनामा किंवा सर्च पंचनामा म्हणतो। तो सीआरपीसी कलम 165(1) नुसार किंवा सीआरपीसी कलम 103 नुसार केला जातो। ठीक आहे, कोणता, तर माल जप्ती पंचनामा। ठीक आहे, आता आपण घटनास्थळाचा पंचनामा केला, नंतर आपण त्या व्यक्तीला अटक केली, अटक केल्यानंतर आपल्याला घटनास्थळावरती जे आपल्याला मुद्देमाल मिळतो किंवा ज्या वस्तू मिळतात, ठीक आहे, त्याला आपण भौतिक पुरावा वगैरे म्हणतो। मग ते एखादा हत्यार असेल, ठीक आहे, किंवा एखादा कोणता महत्त्वाचा भौतिक पुरावा असेल, वस्तू असेल, ती वस्तू किंवा तो मुद्देमाल आपण इथून जप्त करतो आणि त्यालाच म्हणतो आपण माल जप्ती पंचनामा। ठीक आहे, त्यालाच आपण सीजर पंचनामा म्हणत असतो। तो सीआरपीसी कलम 165(1) किंवा 103 नुसार आपण करतो। आणि परत पुढचा पंचनामा असतो त्याला म्हणतो आपण इन्क्वेस्ट पंचनामा। बऱ्याच वेळा याच्यामध्ये परीक्षेमध्ये प्रश्न आलेला असतो की इन्क्वेस्ट पंचनामा कोणत्या कारणासाठी करतात किंवा खालीलपैकी कोणत्या बाबीसाठी आपण इन्क्वेस्ट पंचनामा करत असतो। थोडक्यात सोप्या भाषेमध्ये आपण इन्क्वेस्ट पंचनामा करतो तो कशासाठी, तर आपल्याला ज्या ठिकाणी एखादा संशयास्पद मृत्यू झालेला असेल किंवा अनैसर्गिक मृत्यू झालेला असतो त्या घटनेमध्ये आपण हा इन्क्वेस्ट पंचनामा करत असतो। ठीक आहे, इन्क्वेस्ट पंचनामा हा आपला सीआरपीसी कलम 174(1) प्रमाणे केला जातो। ठीक आहे, 174(1) प्रमाणे कधी करतो आपण, तर आता सांगितल्याप्रमाणे एखादा अकस्मात मृत्यू असेल, अपघाती मृत्यू असेल किंवा अनैसर्गिक मृत्यू असेल, ठीक आहे, अचानकपणे मृत्यू झाला असेल, ठीक आहे, किंवा समजा एखाद्याचा अपघात झाला असेल, ऍक्सिडेंट झाला असेल, अनैसर्गिक मृत्यू असेल, मग अनैसर्गिक मृत्यूमध्ये आत्महत्या केलेली असेल, ठीक आहे, किंवा त्याचा खून झालेला असेल किंवा त्या अपघात झालेला असेल, तर या सर्व बाबतीमध्ये आपण इन्क्वेस्ट पंचनामा करत असतो। तो सीआरपीसी कलम 174(1) प्रमाणे करतो आपण। आणि परत पुढचा पंचनामा आहे त्याला म्हणतो आपण निवेदन पंचनामा। निवेदन पंचनामाला म्हणतो आपण मेमोरंडम पंचनामा। आता याच्यावरती परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो तो म्हणजे निवेदन पंचनामा खालीलपैकी कोणत्या कलमानुसार केला जातो। आता जे बाकीचे आपण 4 पंचनामे पाहिले, घटनास्थळ पंचनामा असेल, अटक पंचनामा असेल, नंतर माल जप्ती पंचनामा असेल किंवा इन्क्वेस्ट पंचनामा असेल, हे सर्व पंचनामे आपण सीआरपीसी कलमानुसार करत असतो। फौजदारी प्रक्रिया, फौजदारी दंड प्रक्रिया यानुसार आपण करत असतो।
कोड ऑफ क्रिमिनल प्रोसिजर नुसार, परंतु आपला जो निवेदन पंचनामा आपण तो भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे करत असतो. ठीक आहे. त्याच्यामुळे आपण सीआरपीसी जे पहिले 4 पंचनामे पाहिले त्याच्यामध्ये आपण सीआरपीसी कलम वापरत होतो. तिकडे आपण भारतीय पुरावा कायदा म्हणजे इंडियन एव्हिडन्स ऍक्टचे कलम वापरतो. त्यासाठी हे लक्षात ठेवणे गरजेचं आहे. भारतीय पुरावा कायदा कलम 27 प्रमाणे आपण मेमोरेंडम पंचनामा किंवा निवेदन पंचनामा आपण करत असतो. ठीक आहे. तर आता याच्यामध्ये बघायचं नावातच आहे निवेदन पंचनामा म्हणजे काय. एखादा आरोपी आपण पकडल्यानंतर तो आरोपी त्या वस्तूचं किंवा त्या मुद्देमालाचं कथन करत असतो, निवेदन करत असतो, त्याचं वर्णन आपल्याला सांगत असतो. मग त्यालाच आपण जे वर्णन त्याने सांगितलं ते वर्णन आपण सर्व इथं लिहून घेतो असतो पंचाच्या समोर, आणि त्याचं जे वर्णन लिहून घेतलं जे आरोपीने निवेदन केलं ठीक आहे ते वर्णन जे आपण लिहिलं त्यालाच म्हणतो आपण निवेदन पंचनामा. आणि या पंचनाम्यावरती आपण पंचाच्या सह्या, त्या आरोपीच्या सह्या आणि पोलिसांच्या सुद्धा आपण इथं सही करत असतो त्या पंचनाम्यावरती. बरोबर आहे. आणि समजा एखादा व्यक्ती असं पोलीस कोठडीमध्ये वगैरे जर मरण पावला असेल तर अशा वेळेस हा मेमोरेंडम पंचनामा करण्याचा पोलिसांना अधिकार नसतो. तर त्यावेळेस आपले कार्यकारी दंडाधिकारी असतात ते आपला मेमोरेंडम पंचनामा वगैरे करत असतात. तर बघा अशा साध्या सोप्या भाषेमध्ये आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षेच्या सर्व परीक्षेचे जे आपले महत्त्वाचे टॉपिक आहेत त्या सर्व टॉपिकच्या आपण अशा साध्या सोप्या भाषेमध्ये नोट्स काढलेले आहेत. आणि आपण डिपार्टमेंटल PSI मुख्य परीक्षा यासाठी आपण फास्ट ट्रॅक बॅच आपण लॉन्च केलेली आहे. त्या प्रत्येक बॅच मध्ये आपण सर्व टॉपिक्स असे छोटे छोटे आपण आपल्या 2 ते 3 जास्तीत जास्त 5 मिनिटांमध्ये रिव्हिजन होईल असं आपण पॉइंट वाईज सर्व टॉपिक काढलेले आहेत. आणि आपल्याला परीक्षेच्या दृष्टिकोनातून जे महत्त्वाचं आहे तेवढेच पॉइंट आपण या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. बघा ही फास्ट ट्रॅक बॅच आपण निकाल लागल्यानंतर आपण लॉन्च करणार आहे. त्याची तारीख आणि तुम्हाला वेळ सांगितली जाईल. ठीक आहे. आपलं सायन्स बाय दीपक कल्लोने नावाचं ऍप आहे त्याची लिंक मी या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, किंवा सायन्स बाय दीपक कल्लोने नावाचं आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे ते तुम्ही जॉईन करू शकता, किंवा आपला युट्यूब चॅनल तुम्ही अजून सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून आपण ही जी फास्ट ट्रॅक बॅच आहे या 2 दिवसाच्या फास्ट ट्रॅक बॅच मध्ये आपण संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स 1 दिवस आणि संपूर्ण फॉरेन्सिक मेडिसिन 1 दिवस आपण परीक्षेच्या दृष्टिकोनातून असं उजळणी वजा धावता आढावा येणार आहे, की जेणेकरून आपल्याला शेवटच्या 2 दिवसामध्ये संपूर्ण फॉरेन्सिक सायन्स आणि फॉरेन्सिक मेडिसिनची आपली रिव्हिजन पण होईल आणि सर्व पॉइंट्स आपल्याला पॉइंट नुसार आपल्याला सर्व टॉपिक समजतील. आणि सर्व तुम्हाला हे जे पॉइंट्स आपण नोट्स काढलेले आहेत ही तुम्हाला त्याची PDF सुद्धा त्या कोर्समध्ये आपण अवेलेबल करून देणार आहोत. ठीक आहे. तर अधिक माहितीसाठी बघा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती सुद्धा तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं पंचनामे म्हणजे काय आणि पंचनाम्याचे प्रकार पाहिले. ठीक आहे. तुम्हाला हे लेक्चर कसं वाटलं हे तुम्ही खाली कमेंट करून नक्की सांगा, आणि भविष्यात तुम्हाला कोणत्या टॉपिकवरती लेक्चर हवा असेल ते सुद्धा तुम्ही कमेंट करून सांगू शकता. ठीक आहे. आजच्या लेक्चर आपण इथं थांबूया. सर्वांना परीक्षेसाठी शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद.